नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी ऐश्वर्याचा गळा दाबते आणि तिला विचारते, तुझ्याकडे हा फोटो कसा आला? माझी आई कोण आहे तुला माहिती आहे? सांग लवकर, कोण आहे माझी आई? ऐश्वर्या पार्वती असं नाव घेते. जानकी विचार करते की पार्वती म्हणजे पार्वतीला माहिती असेल का? ऐश्वर्या जानकीला ढकलून देते आणि बाहेर निघून जाते. जानकी इथे विचार करते. जानकी म्हणते, म्हणजे पार्वती आईंना माहिती आहे माझी आई कोण आहे ते? मला त्यांच्याशीच बोलायला हवं. जानकी खाली जाते. तर इकडे लता मंदिरामध्ये आलेली असते. लता देवासमोर हात जोडते आणि आत्तापर्यंत तिने जे काही केले त्यासाठी माफी मागते. लता म्हणते, देवी आई मला माफ कर. माझ्या हातून खूप मोठं पाप घडले. त्या घरात एक छोटंसं नाटक करायला मी शिरले होते, पण त्या घराचे हिस्से फक्त माझ्यामुळे झालेत. देवी आई, हे सगळं मी त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं होतं. पण जानकी तर सोनं आहे सोनं. त्या मुलीने माझ्या त्रासाला सुद्धा झेललं. मी तिला त्रास दिला आणि तिने फक्त माझ्यावरती मायाच केली. आत्ता पण ती दुखावली आहे, ती माझ्यामुळे. माझ्यावरती संशय घेते. मला म्हणाली मला पोलिसात देईन. देवी आई, मला जेलमध्ये नाही जायचं आहे. मला माझ्या बबडीला भेटायचं आहे. मला माझ्या लेकीला भेटायचं आहे. देवी आई, काहीही कर, पण आई मुलीची भेट घडवून दे. देवीच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं आणि सोसाट्याचा वारा सुटतो. लता खूप घाबरते. लता तिथेच खाली बसून राहते. लता म्हणते, देवा, माझी मुलगी माझ्या काळजाचा तुकडा आहे. माझी लेक माझ्याजवळ येऊ दे ग आई. तर इथे जानकी घरभर लताला सगळीकडे शोधत असते. ऋषिकेश तिथे येतो. ऋषिकेश विचारतो, जानकी काय झाले? तू पार्वती आईंना का आवाज देतेस? जानकी म्हणते, ऋषिकेश, पार्वती आई घरामध्ये कुठेच नाही आहे. मी त्यांना त्यांच्या खोलीत शोधलं, घरभर सगळीकडे शोधलं. जानकी ऋषिकेश घराबाहेर जातात. जानकी गुलाबला आवाज देते. जानकी गुलाबला विचारते, गुलाब दादा, पार्वती आई कुठे आहेत? गुलाब म्हणतो, मगाशीच त्या कुठेतरी बाहेर गेल्या. ऋषिकेश म्हणतो, जानकी एक काम करू, आता तू त्या बाजूला शोध आणि मी या बाजूला शोधतो. जानकी ऋषिकेश लताला सगळीकडे शोधत असतात. मोठमोठ्याने आवाज देत असतात. जानकी लताला शोधत मंदिरापर्यंत पोहोचते. मंदिरात नेमकीच आरती झालेली असते. गुरुजी जानकीला आरती देतात. जानकी गुरुजींना विचारते, गुरुजी, इथे कोणी बाई आली होती का? म्हणजे 60 वर्षाची असेल आणि तिने गुलाबी साडी नेसली होती, अशी कोणी? गुरुजी म्हणतात, हो हो, एक बाई आहेत आतमध्ये तशा बसलेल्या. बघ जा, आतमध्ये आहेत त्या. जानकी धावत आतमध्ये जाते. लता इथे झोपलेली असते. जानकी म्हणते, कमाल आहे तुमची. घरातून पळून येऊन इथे देवी आईच्या मंदिरामध्ये बसलायत तुम्ही. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही केलेल्या पापांसाठी देवी आई तुम्हाला माफ करेल का? देवी आई तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ती नेहमी सत्याच्या बाजूने असते. तुमच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होते. माझ्या घरावर, माझ्या आयुष्यावरती एक वादळ आले, ते फक्त तुमच्यामुळे. आणि तुम्ही इथं येऊन निवांत बसलायत. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुम्हाला जे हवं होतं ते केलं ना तुम्ही? केले ना माझ्या घराचे हिस्से? पार्वती आई बनून जे तुम्हाला साध्य करायचं होतं तुम्ही केलं ना? ऐश्वर्यासोबत मिळून तुम्ही नाटक केलं. तुम्ही पार्वती आई नाही आहात हे तुम्हाला, मला आणि ह्या देवी आईंना माहिती आहे. तुमच्यात आणि ऋषिकेशमध्ये रक्ताचं नातं नाही आहे हे मला माहिती आहे. पण नाही, आज मी त्यासाठी तुम्हाला जाब विचारायला नाही आले. आज मी इथे आले ते माझ्या आईसाठी. माझी आई, जिला मी लहानपणापासून कधीच पाहिलं नाही आहे. इतकी वर्ष मला वाटत होतं मी अनाथ आहे, पण आता समजते मी अनाथ नाही आहे, मला माझी आई आहे. पार्वती, तुम्हाला माहिती आहे ना माझी आई कोण आहे? मी ऐश्वर्याच्या पर्समध्ये माझ्या आईचा फोटो पाहिला आहे. ऐश्वर्याला विचारल्यावर तिने तुमचं नाव घेतलं होतं. तुम्ही दिला ना तिला तो फोटो? तुमच्याकडे कसा काय आला तो फोटो? लता झोपलेलीच असते. जानकी खूप वेळ तिच्याशी बोलते आणि तिच्या पायाजवळ बसते. जानकी म्हणते, सांगा ना, प्लीज सांगा ना, तुमच्याकडे तो फोटो कसा काय आला? तुम्ही ओळखता का माझ्या आईला? तुम्ही भेटलायत का माझ्या आईला? तुमच्याकडे फोटो आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला तिच्याबद्दल काहीतरी माहिती असेल. मी तुमच्यासमोर हात जोडते, पाया पडते, पण प्लीज सांगा माझी आई कुठे आहे? माझ्या आईला मला भेटायचं आहे. मी हात जोडते, पाया पडते, पण माझ्या आईला मला भेटायचं आहे, प्लीज. लता काही डोळे उघडत नाही. जानकी चिडते. जानकी म्हणते, अशा शांत का बसलायत तुम्ही? काहीच का बोलत नाही आहे तुम्ही? सांगा ना माझी आई कुठे? जानकी लताला जोरात हलवते आणि लता खाली पडत असते. खरं तर लता बेशुद्ध झालेली असते. जानकीला लताला तशी अवस्थेत बघून खूप भीती वाटते. जानकी लताला हात लावते. लताला खूप ताप आलेला असतो. जानकी लगेच लताला ॲडमिट करते. डॉक्टरांनी ती म्हणते, डॉक्टर प्लीज पेशंटला चेक करा ना.
डॉक्टर विचारतात, ह्या तुमच्या कोण आहेत? जानकी म्हणते, या मला माझ्या आईसारख्या आहेत, पण प्लीज तुम्ही त्यांना ॲडमिट करून घ्या ना. डॉक्टर लताला ॲडमिट करून घेतात. ऋषिकेश तिथे येतो. ऋषिकेश विचारतो, जानकी, आईला ॲडमिट केलं? जानकी म्हणते, हो, आत्ताच ॲडमिट केले. ऋषिकेश म्हणतो, जानकी, डॉक्टर काय म्हणाले? मला फोनवर पण तू नीट सांगितलं नाहीस. आई तुला कुठे सापडली? सगळं ठीक तर आहे ना? जानकी म्हणते, मला त्या देवळात सापडल्या. मी त्यांना हात लावला तर त्या जमिनीवरती पडल्या. त्यांना चक्कर आली म्हणून मी लवकरात लवकर ॲडमिट केलं. ऋषिकेश विचारतो, डॉक्टर काय म्हणाले? काही सिरियस तर नाही ना? जानकी म्हणते, नाही, काही काळजी करू नका. मी त्यांना हात लावून चेक केलं तेव्हा त्यांना ताप आला होता. बहुतेक तापेमुळे त्यांना काहीतरी झालं असेल, चक्कर वगैरे आली असेल. डॉक्टरांनी टेस्ट वगैरे करायला सांगितलेत. तुम्ही नका काळजी करू, सगळं होईल चांगलं. ऋषिकेश म्हणतो, जानकी, आई लवकरात लवकर बरी व्हायला हवी. पण मला एक सांग, तू आईला अचानक घरी का शोधत होतीस? काही झालं आहे का? जानकी मनात म्हणते, पार्वती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तर ऋषिकेश ऑलरेडी टेन्शनमध्ये आहेत. त्यात मी माझ्या आईबद्दल त्यांना सांगणं हे योग्य नाही आहे. जानकी म्हणते, नाही, असं काहीच झालेलं नाही आहे. तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टर म्हणालेत लवकर बरे होतील. ऋषिकेश, प्लीज तुम्ही घरी फोन करून कळवा, आपण इथे हॉस्पिटलमध्ये आहोत ते सांगा. घरात कोणाला काही माहिती नाही आहे. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, मी कळवतो, पण आधी आईला बघून येऊ. जानकी, ऋषिकेश लताला बघायला जातात. डॉक्टर लतावरती ट्रीटमेंट करत असतात. ऋषिकेश, जानकी तिला काचेतून बघत असतात. ऋषिकेशला पार्वतीची ती अवस्था बघवली जात नाही. तो नानांना फोन करायला जातो. तर इकडे सगळे घरी टेन्शनमध्ये असतात. आजी म्हणतात, बरं झालं, दिवे लागणीच्या वेळेस ती इडापिडा या घरामध्ये कोणाला काही न सांगता निघून गेली. इडापिडा म्हणजे ती पार्वती एक नंबरची लबाड मांजर. न सांगता निघून गेली ना, एकदम बरं झालं. आजी नानांना म्हणतात, नानासाहेब, ती बाई जेव्हापासून या घरात आली आहे ना, तेव्हापासून माझ्या पोरीच्या आयुष्याचं पार वाटोळं झालं होतं. अहो, त्या लबाड बाईमुळे माझ्या लेकीला काय काय सहन करायला लागलं होतं. कल्पना तरी आहे का तुम्हाला तिने काय काय सहन केले ते? नाना म्हणतात, काय बोलताय तुम्ही हे? सुमित्रा म्हणते, आई जरा शांत राहा. अगं, परिस्थितीचं जरा तरी भान ठेव. आजी म्हणतात, हो, मी भान ठेवते ना, आणि तुम्ही बेभानपणे वागा. तिचा उदो करा, जय जय पार्वती करत बसा तुम्ही. मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं, पण ती बाई किती बनेल आहे हे तुम्हाला लक्षात येत नाही आहे का? इतक्या वर्षांनी इथे हक्क गाजवायला आली आहे. मग जेव्हा ऋषिकेश झाला होता तेव्हा माझ्या लेकीच्या हातामध्ये सगळं का दिलं होतं? आणि आत्ता येते हक्क गाजवायला. न सांगता निघून गेली आहे. आमच्या डोक्याला ताप देऊन गेली आहे. आमच्या सगळ्यांना काळजीत ठेवून गेली आहे. तेवढ्यात नानांचा फोन वाजतो. ऋषिकेशचा फोन आलेला असतो. ऋषिकेश नानांना सांगतो, नाना, मी इथे हॉस्पिटलमध्ये आलो आहे. नाना विचारतात, काय झाले? ऋषिकेश म्हणतो, नाना, पार्वती आई जानकीला मंदिरामध्ये सापडली. तिला ताप आला होता आणि त्याची शुद्ध हरपली होती, म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. नाना म्हणतात, ठीक आहे, तू तिथेच थांब, मी लगेच येतो. ऋषिकेश म्हणतो, नको नाना, आम्ही आहोत इथे. आणि नाना, काही काळजी करू नका, काही लागलं तर तुम्हाला कळवतो, मग तुम्ही या. नाना ठीक आहे म्हणतात आणि नाना फोन ठेवतात. सगळे विचारतात, काय झाले? नाना म्हणतात, जानकीला पार्वती देवळात सापडली. ती तापाने फणफणली होती म्हणून तिची शुद्ध हरपली होती. त्यांनी तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. सारंग, ऐश्वर्या खूप घाबरतात. त्या दोघांना वाटतं की आता आपलं भांडं फुटणार. नाना तिथून निघून जातात. सुमित्रा पण विचार करत असते. ऐश्वर्या, सारंग आपल्या रूममध्ये जातात. तर इकडे जानकी आणि ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये थांबलेले असतात. ऋषिकेश म्हणतो, जानकी, आई बरी होईल ना? जानकी म्हणते, ऋषिकेश, तुम्ही का काळजी करताय? डॉक्टर बघतायत ना त्यांना. त्या होतील लवकर बऱ्या. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात. ऋषिकेश विचारतो, माझी आई कशी आहे? शुद्ध आली का तिला? डॉक्टर म्हणतात, नाही आली शुद्ध, आणि आम्ही काही टेस्ट केलं तर त्याचे रिपोर्ट्स आलेत. ऋषिकेश विचारतो, काय झाले? डॉक्टर म्हणतात, त्यांना डेंग्यू झाला आहे. त्यांचे प्लेटलेट्स कमी झालेत. त्यांना रक्ताची आवश्यकता आहे. ऋषिकेश म्हणतो, माझं रक्त घ्या ना तुम्ही, मी त्यांचा मुलगाच आहे. माझं रक्त ओ नेगेटिव्ह आहे. डॉक्टर म्हणतात, नाही, त्यांचं रक्त वेगळं बी पॉझिटिव्ह आहे. जानकी म्हणते, माझा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे, मी त्यांना ब्लड देते. जानकी लगेच रक्त द्यायला जाते. तर इथे सारंग, ऐश्वर्या रूममध्ये असतात. सारंग म्हणतो, ऐश्वर्या, संपलं सगळं आता आपली वाट लागली. आता आपण चुकूनसुद्धा वाचणार नाही. अहो, काल परवापर्यंत तुमचा प्लॅनप्रमाणे सगळं व्यवस्थित चाललं होतं. ती लता तुमची आई म्हणून होती, तोपर्यंत सगळं ठीक होतं.
पण अचानक तुमची खरी आई खोटी आई समोरासमोर आल्या आणि सगळ्याची वाट लागली. अहो तरी पण तुम्ही युक्ती केलीत, कसं बसं त्या बाईला थांबवून ठेवलं होतं. पण आज आज ते सगळं कळलं. आता आपण काय करायचं? आणि त्यात दुष्काळात 13वा महिना. त्या जानकी बहिणीला तिच्या आईचा अर्धा फोटो सापडला, तोही तुमच्या पर्समध्ये. आणि तिला हे सुद्धा कळलं की पार्वती आईला माहिती तिची आई कोण आहे ते. ती बाई तिथे हॉस्पिटलमध्ये पडून आहे आणि जानकी बहिणी तिच्या शेजारी बसून आहे. ऐश्वर्या, त्या बाईला जाग आली आणि जानकी बहिणीने तिला पटकन विचारलं, तुझ्याकडे हा फोटो कुठून आला? माझी खरी आई कोण आहे? आणि त्या बाईने खरं खरं सगळं सांगून टाकलं तर काय होईल ऐश्वर्या? ऐश्वर्या, सगळं संपलं आता. तुमच्या लक्षात येतं आहे का मी काय बोलतोय ते? ऐश्वर्या, आपला शेवट जवळ आलाय. ऐश्वर्या खूप विचार करते म्हणते, शेवट तर होईल सारंग, पण आपला नाही, त्या लताचा होणार आहे. सारंग विचारतो, काय बोलताय तुम्ही हे सगळं? ऐश्वर्या म्हणते, सगळं सत्य जानकीला तेव्हा कळेल जेव्हा ती लता तिला सांगेल. सारंग विचारतो, म्हणजे? ऐश्वर्या म्हणते, आपण त्या लताचं तोंड कायमचं बंद करून टाकायचं. जर आपल्याला वाचायचं असेल तर लताला मरावं लागेल. ऐश्वर्याचं बोलणं ऐकून सारंगला खूप भीती वाटते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी लताला रक्त देते आणि ती मनात म्हणते, लताबाई, तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईन, पण मला माझ्या आईची भेट घडवून द्या. जानकी रडत लताकडे बघत असते. लता बेशुद्धच असते. तर त्या ऐश्वर्या सारंगला म्हणते, हे बघा, हे आहे ते औषध. हे औषध त्या लताला एकदा दिलं की तिचं काम तमाम होऊन जाईल. थोड्या वेळाने ऐश्वर्या नर्स बनून हॉस्पिटलमध्ये येते. ऐश्वर्या लताचं औषध बदलते. ऐश्वर्या म्हणते, औषधाची बाटली आऊट आणि विषाची बाटली इन. ऐश्वर्या निघून जाते. जानकी तिथे येते. औषधाची वेळ झालेली असते म्हणून जानकी लताला स्वतःच्या हाताने ते औषध देते.